हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आमचे झाले स्टँडअप म्हणून आम्ही चाललो शालेन स्टँडअप आहे म्हणून. त्या बघा आलो स्वस्तिकचे तयारी आणि ओमकार बघा काय बोलतो. कॉमेडी टाकायला तर सगळी कॉमेडी मिळली. 35 कॉमेडीतली शेवटची कॉमेडी टाकायला चाललेली आहे guys. चला अरे किलर को पता चलेगा तब. आलो घरी येऊन बघतो तर आमच्या दिदीने घेतला आणि इकडे कपडे धावाला ना. स्वस्तिक बघा काय पेतो काय पेतो काय पेतो गोमिता रे गायचा टॉपचा हे तो लेटेस्ट चालला शालेन ना. भेंडे आहे म्हणजे काय ब्लॉगचा डायलॉग काय झालाच नाही पाहिजे. आता बघा तुम्ही पण काय बोलतो. आम्ही चाललेलो शाले आणि शालेले आमचं स्टँडअप. तर आज आमचा 10वीचा शेवटचा दिवस आहे. तर मला नुसत्या ते काय याद होतं आमचं आम्हाला माहिती आहे. तर चाललेलं आम्ही आता शाळेत. तर आम्ही आलेलो कंप्लीट वरच्या पाऱ्यावर चरणी उतरलो आणि तो मला विठ्ठल म्हणते. दाखवा विठ्ठल म्हणते, तो मला विठ्ठल म्हणते. आणि आता झालेला ह्यो आमच्या शेजाऱ्यांचा घर बघू शकता तुम्ही. तर पोचलो शालेन तर बघतो तर काय पोरे घेतलेले इकडे डेकोरेशन करायला. बघा किती भारी पट्ट्या लावलेल्या. नाख्या पट्ट्यांच्या फक्त एकच मना फुगा दिसला. आणि बघा दुर्गेश कसा न काय बोलतो ते आपण बघा. जाऊ द्या त्याला. आता तुम्ही म्हणून दाखवता. आणि यमन बोलता मना पण घे मग घेतला यमनला पण मिनी व्हिडिओ मध्ये. आणि बघा झालती निम्म तयारी. झालरी बिलरी घेतलेलं टाकून बघा न कशी तवतं पोरा येत चाललेली. आणखी बघा फुगा बिगा लावलेले एकदम टापटीप. आणि माझ्या भावाला काय नव्हते सुटले त्या पॅनलाच जाल फुगा चिटकावाला. त्याच्यानंतर आणला साराय पोरीना बोलून नावा करायला. कारण की जेव्हा बघा तेव्हा पोरींचे अक्षर भारी, पोरांचे नसे कोंबरीच्या नंग्या. बघा किती भारी अक्षर कारलेला. मग काय मग आणली 8वी ना 9वीची पोरा त्याही पण घेतला बसून. बघा किती भारी डेकोरेशन केलं तर आम्ही. झाली जमा पोरा बिरा सरबीर झालं जमा. साराई केली सरस्वतीची पूजा. कारण की पहिला का तर चांगलं काम करतात म्हणजे सरस्वती पूजा झालीच पाहिजे. मग आमचा ओमकारचा भाषण बघा. आज गेले 3 वर्ष या शाळेमध्ये शिकलो आहोत. आणि आज आमच्या मनाला ज्या वेदना होत्या ना ते तुम्हाला नाही करा 8वी 9वी ना. कारण का आम्ही शिकलो 3 वर्ष शिकलो. आमचा 3 वर्षाचा आज शेवटचा दिवस आमचा प्रवास संपतोय. काय प्रवास संपतोय. या प्रवासात आम्ही खरंतर लागलोच. पण आमचं शिक्षक ज्या टायमाला आम्ही परीक्षा होती माझी परीक्षा बोर्डाची आम्हाला शिक्षकांनी जाम सपोर्ट केला. आणि प्रत्येक शिक्षकांनी समजून सांगितला न सांगितलं असं नाही. पण शिक्षकांचं तेवढं मागांना जेवढं धन्य आहे. आणि महेंद्र केने सर बघा विद्यार्थ्यांसाठी काय म्हणतात. आमची एकच इच्छा आहे का तुम्ही परीक्षेत चांगलं मार्क काढून या शाळेचं नाव तुमचं स्वतःचं, आई वडिलांचं, गावाचं आणि मग समाजाचं मग राज्य आणि राष्ट्राचं असं नाव उज्ज्वल करा तुम्ही. तरच आम्हाला काय आहे ती खरी गुरुदक्षिणा दिली असं वाटेल. आजही आमच्या शाळेचे विकी डॉक्टर लक्षात घ्या. कुठे शिकला इथे 10वी पर्यंत लक्षात घ्या. कारवे सर असले सर तिकडं आपल्या सांगताना सुजाल बघा साहेबासारखा खुर्चीमध्ये बसलाय बाई. तरी पण त्याचा नात काय जाईन. शालेन जाऊन तर कुठं फिरायला जावं पण या स्वस्तिकची काय मस्ती काय कधी थांबणार नाही. बघा काय बोलतो आता. झाली स्वस्तिकची मस्ती बघू ना पोरांची मस्ती बघा ते कमीच होती का. झाली ती पोरांची मस्ती चालू. आता बघा झाली त्यांची मस्ती ना. साऱ्या बघा 5 रुपयाला पेन देऊन द्या मन खुश. कुठं गेला ना स्वस्तिकने सावून नाही लावला. असं कधी वाढणारच नाही. आता तुम्ही पण बघा. गाणीत नाही लावू शकत तर फोटो पण काढू शकतो. बघा ती कोणची फोटो
झाला त्यांचा फोटो काढून वारगा नेऊन बघतो त्या पोराय आणलेला केक. केक पण बघा किती भारी होता. 500 रुपयाचा केक आहे. काय नाद एकदम बेकार. आणि सगळी पोरं कशी एकदम तयार होती केक कापाला. तर बघा कशी तयारी आहे एकदम बेकार. लास्टला आम्हाला बघा पापडा जलेबी कौशी राहिले नाही. अश्विन बघा काय बोलतो. पापडा बिपडा घ्यायला खड्ड्यांना पोरी बघा काय बोलत्यान. न पोरा कसा पोरांनी इबडीच तिबडीच असते आणि मधीनच काय ना काय बोटा घालीत राहते. आणि आता बघा कसं आहे पोरा पोरी मिक्स. एक डायलॉग एकदम फिक्स. आणि बघा गाणी लावले त्या गाणे म्युझिकच आहे. फक्त तुम्ही गाणी वालकाच आहे का कांचा आहे आणि कमेंट मध्ये नक्की गाणी दाखवा. कधी दाखवतो